नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण मनाविरुद्ध झालेला पुनर्विवाह या कथेचा भाग 2 पाहणार आहोत. भाग 1 जर पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. तर फ्रेंड्स, मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की आर्या आणि विहानचं अनिच्छेने झालेलं लग्न, आर्याच्या मनातले संकोच आणि विहानचं धीरगंभीर वागणं आणि त्या नात्यात उमटणारी हळवी सुरुवात. पण पुढे काय होतं? आर्या खरंच विहानला स्वीकारते का, की तिच्या आयुष्यात अजून संघर्ष बाकी आहेत? चला तर मग जाणून घेऊया या भागात. रात्र सरत होती, पण आर्याच्या मनातली घालमेल मात्र कमी होत नव्हती. खिडकीबाहेर चंद्रप्रकाश मंदावत होता, पण तिच्या आयुष्यातला अंधार अजूनही दाटलेला होता. विहान तिच्या जवळ उभा होता. त्याचा शांत चेहरा तिच्या मनाला थोडासा आधार देत होता. पण भूतकाळाच्या जखमा इतक्या खोल होत्या की त्या विसरणं तिला अशक्य होतं. तिच्या हृदयात अजूनही तुटलेल्या क्षणांची जखम ताजी होती. विहानने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, आर्या, मी तुझ्या वेदना पाहतो आहे. तुला बोलायचं नसेल तर मी तुला जबरदस्ती करणार नाही, पण लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे. त्या शब्दांमध्ये इतकी प्रामाणिकता होती की आर्याचं मन क्षणभर हलकं झालं. आर्याने विहानकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. तिचे डोळे मात्र खूप काही सांगून गेले. जणू ती म्हणत होती, माझ्या मनात जे ओझं आहे ते मी तुला सांगूच शकत नाही. विहानने तिच्या हाताला हलकासा स्पर्श केला. त्याच्या त्या स्पर्शात एक सुरक्षितता होती जी तिने खूप काळ अनुभवली नव्हती. भूतकाळातल्या माणसाने तिचं मन तोडलं होतं, तिच्या अस्तित्वाला तडा दिला होता. त्यामुळे आता पुन्हा कुणावर विश्वास ठेवणं हे तिच्यासाठी खूप अवघड होतं. पण विहान हा खूप वेगळा होता. तो तिला बंधनात ठेवू इच्छित नव्हता, तर तिला उभं राहायला आधार द्यायचा होता. त्यांनी दोघांनीही ती रात्र गप्प बसून घालवली. शब्द नव्हते, फक्त शांतता होती. पण त्या शांततेतही एक अनोखा संवाद घडत होता. आर्याला जाणवत होतं की विहान तिच्या मनातील वेदना वाचत आहे. सकाळचे किरण खिडकीतून आत येऊ लागले तेव्हा तिने एक खोल श्वास घेतला. रात्रभर जागरणाने तिच्या डोळ्यात लालसरपणा आला होता, पण तिचं मन थोडं हलकं झालं होतं. विहान तिच्या शेजारी बसून होता. तो तिच्याकडे पाहत हसला. नवीन दिसत आहे आर्या, कदाचित हा दिवस तुला काहीतरी वेगळं देईल. त्या शब्दांनी तिच्या मनात आशेचा एक हलकासा अंकुर रुजला. पुढील काही दिवस विहानने आर्याशी काहीच जबरदस्ती केली नाही. तो तिच्या अवतीभोवतीच राहिला. तिच्या प्रत्येक हालचालीत तिचं मन वाचण्याचा तो प्रयत्न करत होता. सकाळी तो तिच्या आवडीचा चहा बनवत असे, पण तिला हातात देऊनही म्हणत नसे, हे घे. फक्त टेबलावर ठेवून शांतपणे निघून जात असे. या लहानशा गोष्टी आर्याच्या मनात हलकीशी उमेद निर्माण करत होत्या. तिच्या मनाला वाटत होतं, हा माणूस खरंच वेगळा आहे. तो माझं मन समजतो. तरीही भूतकाळाची सावली तिच्या मनावर कायम होती. एका संध्याकाळी दोघंही बागेत बसले होते. वाऱ्याने हलकेच पानं सळसळत होती. आर्याने पहिल्यांदा स्वतःहून बोलायला सुरुवात केली. विहान, मला अजूनही भीती वाटते. तिचा आवाज थरथरत होता. विहान शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. भीती कसली आर्या? त्याने विचारलं. ती थोडा वेळ गप्प बसली आणि मग म्हणाली, माझं मन पुन्हा तोडलं जाईल या भीतीची. एकदा तसं झालंय, पुन्हा तसंच झालं तर मी जगू शकणार नाही. हे ऐकून विहानच्या डोळ्यात वेदना उमटल्या. त्याने हळू आवाजात उत्तर दिलं, मी तुला वचन देतो आर्या, मी तुला कधीच तोडणार नाही. त्या क्षणी आर्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. तिचं मन अजूनही कैरीत होतं, पण तिच्या हृदयाला विहानच्या शब्दांनी दिलासा मिळत होता. ती म्हणाली, तू खूप चांगला आहेस, पण माझा विश्वास परत आणायला वेळ लागेल. विहानने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाला, मी वाट पाहीन. त्या साध्या पण प्रामाणिक उत्तराने आर्या थोडी स्तब्ध झाली. तिच्या मनातला काळोख अजूनही तसाच होता, पण त्या अंधारात आता एक छोटासा प्रकाश दिसत होता. पुढील काही दिवसात आर्या हळूहळू बदलू लागली. तिच्या चेहऱ्यावर आधीसारखी निराशा राहिली नाही. कधी कधी ती विहानकडे पाहून हलकंसं हसायची. तिच्या मनात अजूनही भूतकाळाचं ओझं होतं, पण विहानच्या सहवासाने ती थोडी थोडी मोकळी होत चालली होती. विहान मात्र अजूनही तिला कुठलाही ताण देत नव्हता. त्याला माहिती होतं, ही खरी जवळीक हळूहळूच निर्माण होते. एका दिवशी आर्याने स्वतःहून विचारलं, विहान, तुला माझं खरं आयुष्य माहिती नाही, तरीही तू इतका धीर का दाखवतोयस? विहानने स्मित हास्य केलं, कारण मला तुझ्या भूतकाळाशी काही घेणं देणं नाही. माझ्यासाठी तू आज जशी आहेस तशीच महत्त्वाची आहेस. हे ऐकून आर्याला काही क्षण शांतता लागली. तिच्या मनात पहिल्यांदाच असं वाटलं की कदाचित माझं आयुष्य खरंच बदलू शकेल. पण त्याच क्षणी तिच्या डोळ्यासमोर भूतकाळाचं एक दृश्य चमकलं.
तिचं पहिलं लग्न, तिचा अपमान, तिचं तुटलेलं आयुष्य. ती थरथरली. विहानने तिच्या नजरेतील बदल ओळखला आणि विचारलं, आर्या काय झालं? ती मात्र गप्प राहिली. त्या रात्री आर्याला झोप लागली नाही. तिच्या मनातलं भूतकाळाचं ओझं तिला छळत होतं. ती उठून खिडकीजवळ बसली. आकाशात तारे चमकत होते, पण तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. मी विहानला सत्य सांगावं का, की गप्प राहावं? हा प्रश्न तिच्या मनात घोळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ठरवलं, आता वेळ आली आहे की सगळं उघड करावं. तिने स्वतःला तयार केलं, पण मनात भीतीही होती. जर विहानने मला नाकारलं तर? सकाळी विहान नाश्त्याच्या टेबलवर बसला होता. आर्या थोडीशी थरथरत त्याच्या शेजारी आली. तिने हलक्या आवाजात म्हणाली, विहान, मला तुला काही सांगायचं आहे. तो शांतपणे तिच्याकडे वळला. सांग आर्या, मी ऐकतो आहे. तिचे हात थरथरत होते. ती म्हणाली, माझं पहिलं लग्न ते खूप भयानक होतं. मला तिथे कधीही आदर मिळाला नाही. मला सतत अपमान, अवहेलना आणि जखमा मिळाल्या. शेवटी मी सगळं गमावलं. तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. विहानने तिचे हात पकडले. आर्या, मी तुझ्या वेदना कल्पनाही करू शकत नाही, पण मी तुझ्यासोबत आहे. तुझा भूतकाळ माझ्या ओळखीचा भाग असेल, पण तो तुझं भविष्य नाही. त्याच्या या शब्दांनी आर्याचं मन रवून गेलं. तिला विश्वास बसत नव्हता की कुणीतरी इतक्या सहजतेने तिच्या जखमा स्वीकारू शकतो. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता वेगळे होते. ते कृतज्ञतेचे होते. त्या दिवसानंतर आर्याने विहानकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. तिच्या मनात अजूनही भीती होती, पण त्या भीतीसोबत आता एक हलकीशी आशाही होती. ती विचार करत होती, कदाचित मी पुन्हा जगू शकेन, कदाचित पुन्हा प्रेम करायला शिकेन. विहान तिच्या बदलत्या नजरेला ओळखत होता, पण त्याने अजूनही तिला कुठलाही दबाव दिला नाही. तो फक्त तिच्या जवळ राहून तिचा आधार बनत होता. एका दुपारी विहान कामावरून थोडा उशिरा घरी आला. दार उघडलं तेव्हा त्याला स्वयंपाकघरातून सुगंध येत होता. आश्चर्याने तो आत गेला आणि पाहिलं, आर्या स्वयंपाक करत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू होतं. ती म्हणाली, आज मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं आहे. विहान स्तब्ध झाला, कारण पहिल्यांदाच आर्याने त्याच्यासाठी काही केलं होतं. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. त्या रात्री दोघंही एकत्र जेवायला बसले. विहानने जेवणाची चव घेतली आणि हसत म्हणाला, आर्या, हे अप्रतिम आहे. आर्या हसली, पण तिच्या डोळ्यात अजूनही थोडीशी भीती होती. विहानने त्याच्याकडे पाहून हलक्या आवाजात विचारलं, आता तरी तू थोडी मोकळी झाली आहेस ना? ती गप्प राहिली, पण तिच्या नजरेतून उत्तर मिळालं, हो, थोडी तरी. जशी दिवस जात होते तसतशी आर्या बदलत चालली होती, पण तिच्या मनात अजूनही एक गुपित होतं, जे तिने विहानला अजून सांगितलं नव्हतं. तिच्या पहिल्या लग्नातली एक जखम अजूनही न भरलेली होती, आणि ती जखम म्हणजे फक्त अपमान नव्हता, तर एक गुपित होतं, जे उघड झालं तर कदाचित तिचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त होईल. ती विचार करत होती, जर विहानला हे कळालं तर तो मला स्वीकारेल का? त्या रात्री आर्या मनातून खूप थकली होती. लग्नाचा गोंधळ, लोकांची नजर आणि नव्या आयुष्याची अजब भीती, सगळं तिच्या मनावरचं ओझं वाढवत होतं. खोलीत शिरताना तिच्या पायातलं जणू जड साकळ्या होत्या. विहान मात्र शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्थिरता होती, पण आतून त्याचं हृदय धडधडत होतं. आर्याने नजरेला नजर दिली नाही. ती सरळ पलंगाच्या कोपऱ्यात बसली. तिच्या नाजूक बोटांनी पदर घट्ट धरला होता. विहानला तिचा संकोच जाणवत होता. काही क्षण दोघं पूर्ण शांत राहिले. विहानने हलक्या आवाजात विचारलं, आर्या, तुला काही अस्वस्थ वाटतंय का? तिने डोळे खालीच ठेवले आणि हळू म्हणाली, हे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडलंय. मला वेळ लागेल. त्या शब्दांनी विहानच्या मनात टोचलं, पण त्याला माहिती होतं की तिच्या वेदनेपेक्षा मोठं काही नाही. तो तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला, तू जेव्हा तयार होशील तेव्हाच मी तुझ्याजवळ येईल, पण एक वचन देतो, मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. आर्याने पहिल्यांदाच त्याच्याकडे बघितलं. त्या डोळ्यातला प्रामाणिकपणा तिच्या मनाला थोडा हलका वाटू लागला. तिच्या गालावर आलेला थोडासा अश्रू विहानने अलगद पुसून टाकला. त्या स्पर्शात काहीतरी इतकं खरं होतं की तिचं हृदय नकळत त्याच्याकडे ओढलं गेलं. तिने काहीच बोललं नाही, पण त्याच्या जवळ बसण्याचा संकोच मात्र कमी झाला. खिडकीतून येणाऱ्या चांदण्यांच्या प्रकाशात दोघे काही काळ शांत बसून राहिले. आर्या मनात विचार करत होती, किती विचित्र आहे ना, ज्याच्याशी लग्न करावं असं कधीच वाटलं नव्हतं, त्याच्यातच मला एक वेगळा आधार दिसतोय. विहान मात्र तिच्या प्रत्येक हालचालीतून तिच्या मनाची धडपड वाचत होता. त्याला कळत होतं की तिला जबरदस्तीने नव्हे तर हळूहळू जिंकावं लागेल. आर्या, तो हळूच म्हणाला, मला माहिती आहे की तुझ्या मनात अजूनही शंका आहेत, पण मला तुझं आयुष्य सुंदर करायचं आहे. आर्या चकित झाली, कारण तिला वाटलं होतं की विहान फक्त परंपरेनं लग्न केलंय, पण त्याच्या शब्दात खरी भावना होती.
तिच्या हृदयात पहिल्यांदा एक नाजूकसा विश्वास उगवला. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, मला वेळ दे, कदाचित सगळं ठीक होईल. त्या उत्तराने विहानच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. त्याने तिचा हात हलकेच हातात घेतला. सुरुवातीला ती थोडी दचकली, पण मग हात मागे घेतला नाही. तो साधा स्पर्श तिच्या मनाला धीर देत होता. दोघेही न बोलता एकमेकांच्या जवळ आले होते. खोलीतील शांतता आता त्यांना घाबरवत नव्हते, तर उलट त्यांच्या मनाला जवळ आणत होती. याच्या गालावर लाजेची हलकीशी छटा होती. विहानने तिच्या नजरेत डोकावलं आणि म्हणाला, तुझ्या डोळ्यात इतकं काही दडलंय की मला आयुष्यभर ते वाचावं असं वाटेल. त्या वाक्यानं आर्याचं मन थरारलं. तिच्या आतल्या संकोचातही आता गोड हसू उमलू लागलं होतं. तिने हलकेच डोकं खाली केलं, पण तिच्या ओठांवर उमटलेलं स्मित विहानच्या हृदयाला जखडून टाकणारं होतं. रात्र सरत गेली आणि संवाद आपोआप वाढत गेला. लोकांनी लहान सहान गोष्टी बोलून घेतल्या, बालपणीच्या आठवणी, भविष्यातली स्वप्न. आणि आर्याला जाणवलं की विहान फक्त पती नाही, तर तिचा मित्रही होऊ शकतो. हळूहळू तिचं मन हलकं होऊ लागलं. त्याच्याकडून नकळत एक सुरक्षिततेचा गारवा मिळत होता. थकलेल्या क्षणी आर्या नकळत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. तिच्या या कृतीने विहानचं हृदय आनंदाने धडधडलं. त्याने तिचं डोकं अलगद हातात घेतलं आणि हळूच पुटपुटला, तू माझं उत्तर आहेस आर्या. ती डोळे मिटून बसली, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू उमटलं. तिला जाणवलं या नात्यात कदाचित खरं सुख आहे. सकाळच्या किरणांनी खोली उजळून गेली. आर्या उठली तेव्हा विहान अजून तिचा हात धरून झोपलेला होता. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मनातल्या सगळ्या विरोधाला तडा जाऊ लागला होता. तिच्या हात पहिल्यांदा हे स्वीकारण्याची हिंमत जागी झाली. कदाचित हा पुनर्विवाह मनाविरुद्ध झाला असेल, पण हा माणूस माझं खरं आयुष्य ठरू शकतो. तर फ्रेंड्स, आता आर्या आणि विहानचं आयुष्य हळूहळू एका वेगळ्या वळणावर येत आहे. त्यांच्या नात्यात उमटणारा हा विश्वास, प्रेम आणि संघर्ष तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि फ्रेंड्स, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पुढील भाग अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि फ्रेंड्स, याच कथेचा अगोदरचा भाग पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये लवकरच.